मिरजेत वाहतूक नियंत्रण शाखेची बेशिस्त वाहनधारकांवर धडक कारवाई। मिरज शहर व परिसरात वाढत्या रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने बेशिस्त वाहनधारकांविरोधात धडक मोहीम राबवत 86 वाहन चालकांवर कारवाई केली। बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात झालेल्या कारवाईत ट्रिपल सीट, अल्पवयीनांकडून वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, नंबर प्लेट, नियमभंग आदी विविध प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। जिल्ह्यात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनेनुसार मिरज वाहतूक नियंत्रण शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिपे आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील राऊत तसेच अंमलदार सतीश कोळी, दत्ता जाधव, महावीर पाटील आणि संदीप शिंदे यांनी ही कारवाई केली। या मोहिमेत ट्रिपल सीट, नंबर प्लेट, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, धोकादायक माल वाहतुकीसाठी, डार्क ग्लाससाठी सीट बेल्ट न वापरणे, अल्पवयीनांकडून वाहन चालवल्या प्रकरणी तसेच इतर वाहतूक नियमाभंगांची धडक कारवाई करण्यात आली। यावेळी सांगली जिल्हा पोलिसांनी पालकांना अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने न देण्याचे आवाहन केले। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि वैध वाहन परवाना प्राप्त झाल्यानंतरच वाहन चालवण्यास परवानगी द्यावी तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता। त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत। म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे। तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत। माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी। त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही। तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।